विचार चांगले सचिन मांगले हा लोकांनी त्यांना स्लोगन दिलेला आहे. स्लोगन का देतात लोक? स्वतःहून लोकांनी दिलेला आहे. तर कारण त्यांचं कार्य आणि तिने आम्हाला सांगितले तुम्हाला डेनेट करून देतो प्रॉपर्टी कार्ड सांगितलंय आम्हाला. ज्या पडत्या काळात तुम्ही मदत केली नाही म्हणजे जसं मला यानंतर कोरोना काळात महापुराच्या वेळी ते समाजसेवा त्यांची इथं जास्त झाली. आता आमच्या भागात जर 4 वर्ष झालं आम्ही बघतो की सध्या तर सचिन मांगले हे करतील. त्यांच्याकडे एक विकासाचं विजन आहे, मग ते करतील भागाचा विकासाचं तर वाटतं. अहो तिने कामं केलं आमच्यासाठी भरपूर, सगळं काय केलंय तिने आपल्यासाठी. त्यांचं कामाचं स्वरूप खूप चांगलं आहे. त्यांच्या इथनं मागे त्यांनी कधी राजकारणात नव्हते, आताच पहिल्यांदाच आहे, तरी पण इतकं छान केलेलं आहे. त्याच्यामुळे आमची फुल गॅरंटी आहे इथनं मोर पण ती करणार. आणि त्यांच्याबद्दल बोलायचं झालं तर त्यांच्या नावातच विचार चांगले आहेत की सचिन मांगले विचार चांगले. आणि सचिन मांगले येणार ही आम्हाला शाश्वती आहे. स्वामी समर्थांच्या चरणी आमची हीच प्रार्थना आहे की सचिन मांगलेनीच निवडून या. पेठ या भागामध्ये या ठिकाणी असणाऱ्या नागरिकांच्या मनातील नगरसेवक कसा असावा किंवा कोण असावा किंवा या भागामध्ये नागरिकांच्या वरती कोणाचा प्रभाव आहे आज आपण ठिकाणी नागरिकांना भेटूयात आणि जाणून घेऊयात त्यांची मते. काय वाटतंय तुमच्या भागाचा विकास कोण चांगल्या पद्धतीने करू शकते? बघा आम्ही सांगतो ते तुम्हाला क्लिअर सांगतो. बर 25 वर्षात इथे नगरसेवक निवडून आले, एकही नगरसेवक रस्ता सोडून या कॉलनीत कोणी आलं नाही. बर दुसरी गोष्ट 50 वर्ष आम्ही इथे राहतो, इथे ड्रेनेज नाही. किती वर्षे? 50 वर्ष. आणि तुमच्या गल्ली बोळात सगळ्या ड्रेनेज आहे. बर आणि 60 वर्ष झालं आम्ही राहतोय, आम्हाला प्रॉपर्टी कार्ड नाही. बर किती वर्षे? 60 वर्षे. बरं आता सचिन मांगले उभारले त्या ठिकाणी काय वाटतं विश्वास? त्यांनी पहिला त्याने आम्हाला किरकोळ आता सगळं साफसफाई करून दिली चांगली. इथं कोणीच येत नव्हतं. ते पहिले 10 फुटाची झाडं होती सगळी, बाग आणि हे सगळा पुढचा एरिया साफ करून गटर सगळी साफ करून. तुमचे जे समस्या आहेत ना प्रॉपर्टी कार्ड गटार वगैरे सोडतील असं वाटतंय काय? काय आता कसं त्या नगरसेवक निवडून नावावर अवलंबून आहे. बरं तिने आम्हाला सांगितले तुम्हाला डेनेट करून देतो प्रॉपर्टी कार्ड सांगितलंय आम्हाला. करणार विश्वास आहे काय? हाय बऱ्यापैकी 50% तर आम्ही जाणार, 100% जाणार नाही कोणाला. बरं आहे की? म्हणजे सोडेल असं वाटतंय. वाटतंय. काय वाटतंय तुमच्या या भागाचा विकास कोण चांगल्या पद्धतीने करू शकतो? आता आमच्या भागात जर 4 वर्ष झालं आम्ही बघतो की सध्या तर सचिन मांगले हे करतील. त्यांच्याकडे एक विकासाचं विजन आहे, मग ते करतील भागाचा विकास असं तर वाटतं. बर काय समस्या आहेत की ज्या सोडल्या गेल्या पाहिजे भागात? तरी आता बघितलं स्वच्छता होत नाही आहे किंवा गटरी व्यवस्थित नाही आहेत, रोड व्यवस्थित नाही आहेत. आणि त्यात आपल्या ह्या भागात सरकारी शाळा आहेत, सरकारी बाग आहेत, ह्या स्वच्छ नाही आहेत सगळ्या. आता तरी सचिन मांगलेंच्या माध्यमातून आपलं ताराणी उद्यान आहे संभाजीनगरात, ते परवा साफ झालं. 3 वर्ष रखडलेलं काम ते साफ झालं. आणि त्यांच्या विजन मध्ये आता आपली सरकारी शाळा आहे इथलं महाराण ताराणी, ती सेमी इंग्लिश माध्यम म्हणजे प्रायव्हेटच्या माध्यमात कसं असते तशा प्रकारे सरकारी शाळा तशी उठावी आणि गरीब लोकांना म्हणजे आपल्या इथं दलित वस्ती आहे, इकडे गंजीमाळा आहे, वारी वसत आहे, परत खालच्या भाग आहेत, हे गरिबांना पण त्याचा शाळेचा उपयोग होईल ह्याच्यानं त्यांच्याकडे एक म्हणजे हे आहे की बाबा काहीतरी करायचं आहे असं दिसते त्यांच्याकडे. त्यामुळं शक्यतो ते यावे असं इच्छा आहे त्यांच्याकडे. काय म्हणजे सर्वसामान्य घरातला नाही हे असल्यामुळे काय चांगलं आहे आमच्यासाठी. कुठं अपॉइंटमेंट वगैरे मागायला लागणार नाही आम्हाला, कधी पण हक्काने केव्हाही जाऊ शकतो. काय वाटतंय कोणाचा प्रभाव तुमच्या मतदारसंघात असं काय वाटतंय? ज्या पडत्या काळात तुम्ही मदत केली नाही म्हणजे जसं मला यानंतर कोरोना काळात महापुराच्या वेळी ते समाजसेवा त्यांची इथं जास्त झाली. बरं आम्हाला तरी वाटतं सचिन. काय आता समस्या ज्या आहेत या भागात ते सोडून त्याला ते प्राधान्य दिलं असं वाटतंय का? नक्की सोडून. नक्की सोडून. तरुणांसाठी काय करावं असं तुम्हाला वाटतंय? आमच्यासारख्या तरुणांसाठी म्हणजे कुणाला नोकरी मिळत नाही, शिकून पण माणसं स्पर्धा परीक्षा अजून देतात. बरं त्यांचं वय जास्त करून 40 आहे, 38 आहे, अशा लोकांना जॉब मिळवून देते. काय वाटतं या भागाचा विकास कोण चांगल्या पद्धतीने करू शकेल? ह्या भागाचा विकास म्हटलं तर सचिन मांगले साहेब करू शकतील. कारण त्यांची सत्ता नसताना पण त्यांनी राजकारण किंवा कुठल्याही गोष्टीचं पद नाही त्यांच्याकडे किंवा काही नाही, हे नसताना देखील त्यांनी आमच्या भागाची व्यवस्था केलेली आहे. बागेची स्वच्छता करून लाईटचं काम तिथं केलेलं आहे. कोरोना काळात त्यांनी लसीकरण केलेलं आहे. पाण्याची ज्यावेळी टंचाई असेल त्यावेळी त्यांनी पाणी महिलांना त्यांनी उपलब्ध करून दिलेलं आहे. आणि त्यांच्याबद्दल बोलायचं झालं तर त्यांच्या नावातच विचार चांगले आहेत की सचिन मांगले विचार चांगले. प्रभाग 11 मधून ते उभे राहिलेले आहेत आणि त्यांच्याकडून आम्हाला एवढीच अपेक्षा आहे की
आता जशी त्यांनी कामाला सुरुवात केली तशी कायम त्यांनी अशी सुरुवात करावी आणि आमच्या भागाचा विकास करावा. चांगल्या मताधिकाऱ्यांना आम्ही त्यांना निवडून देऊ. बरं, एकंदरीत काय समस्या आहेत तुमच्या भागामध्ये सध्या? आमच्या समस्या म्हणजे काय, आता ड्रेनेज लाईन एक आहे, बर ती पण आम्ही त्यांना सांगितलेली आहे, त्यांनी ती कव्हर करून देतो म्हणून सांगितलंय. आणि म्हणजे त्यांच्याकडे सत्ता नसताना आता ह्या काकीने सांगितलं तसं त्यांनी कोरोना काळात भरपूर मदत केली आहे सगळ्यांना, वैयक्तिक भरपूर मदत केली आहे कुठलंही पद नसताना. आणि आमची पण आता अशीच इच्छा आहे की त्यांनी निवडून यावं. आमचा महाविकास आघाडीला पूर्णपणे पाठिंबा आहे आणि सचिन मांगले येणार ही आम्हाला शाश्वती आहे. सो आम्ही समर्थांच्या चरणी आमची हीच प्रार्थना आहे की सचिन मांगलेनीच निवडून यावं. बरं, मला सांगा की महिलांच्या दृष्टीने काय काय केलं पाहिजे असं त्यांच्याकडून तुम्ही अपेक्षा महिलांसाठी काय केलं पाहिजे? बगीचा आमच्या इथं त्यांनी व्यवस्थित करून दिलेलाच आहे. त्याच्यामध्ये आता ज्येष्ठ नागरिक फिरायला वगैरे जातात तिथं त्यांना व्यायामासाठी इन्स्ट्रुमेंट त्यांनी तिथं करून द्यावीत. एकंदरीत म्हणजे लेडीजला फार लांब जायला लागते तिकडे क्रीडा संकुलच्या इथं, ही आमच्या इथं बाग जवळ आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी तेवढं त्यांनी उपलब्ध करून द्यावं. काय वाटतंय कोण याचा भागात चांगल्या पद्धतीने विकास करू शकेल? सचिन मांगले हा विकास चांगला करू शकतील असं आम्हाला फुल गॅरंटी आहे आणि त्यांच्या पाठीशी आम्ही आहेच असं आणि 100% आहे. त्यांच्या इथनं मागे त्यांनी कधी राजकारणात नव्हते, आताच पहिल्यांदाच आहे, तरी पण इतकं छान केलेलं आहे. त्याच्यामुळे आमची फुल गॅरंटी आहे इथनं मोर पण ती करणार असं आमची फुल गॅरंटी असल्यामुळे विश्वास आहे. तुमचे प्रश्न सोडतील असा विश्वास आहे? 100% विश्वास आहे. आणि आता लहान मुलं किंवा अशा लेडीज बायका म्हाताऱ्या यांच्याकडे लक्ष त्यांनी द्यावं. आता मुली शाळेत जातात म्हणजे वेळानं परत येतात, हे पण त्यांचं जरा लक्ष असावं. आता मुलीशी काय समजत नाही एकटंच चालत येत असतात रस्त्यावरून, त्यांचं पण त्यांनी रक्षण करावं. हा, ही मागणी आहे. कुठली पण अडचण आली की त्यांनी घेऊन यावं, लक्ष द्यावं, एवढंच मागणी आहे आमची. कोण निवडून येईल असं वाटतं? सचिन मांगले. असं का वाटतंय? सध्याच्या हे बघता त्यांचं कामाचं स्वरूप खूप चांगलं आहे. इथून पुढे पण चांगलं राहील. काही अपेक्षा इच्छा आहेत त्या पूर्ण होतील एवढी खात्री आहे. तुम्ही कुठलं काम घेऊन गेला तर सोडतील असं विश्वास आहे? सोडतात. मला सांगा की इथून पुढे या भागाचा जो काही विकास राहिला आहे तो त्यांच्याकडून पूर्ण होईल असं विश्वास आहे का तुम्हाला? अपेक्षा आहे त्यांच्याकडून की ते करतील. सध्या तरी कामाचं हे त्यांचं चांगलं आहे, इथून पुढे पण चांगलं होईल. काय वाटतंय कुणाला तुम्ही मतदान करणार? सचिन मांगले. का हो सचिन मांगलेच का? कारण आपल्या भागात ते काम करतात, कामं केलं, चांगली कामं केलं, चांगली तुमच्या समस्या ते सोडतील असा विश्वास आहे काय? आहे. तुम्ही एखादं काम घेऊन गेला आणि ते सोडतील ही भावना तुमच्या मनात आहे? काय काय म्हणताय? आमच्या भागात सचिन मांगले साहेब निवडून येईल अशी आमची इच्छा आहे आणि येणार 100% आम्हाला. असं का म्हणताय? अहो त्यांनी कामं केलेत आमच्यासाठी भरपूर, सगळं काय केलंय त्यांनी आपल्यासाठी. सार्वजनिक कामं करतो म्हणून आम्हाला वचन पण दिले त्यांनी, त्याच्यामुळे ते येतील असं आम्हाला 99% गॅरंटी आहे. वरती वचन पाळतील असं वाटतंय का? हो, पाळतील, आम्हाला खात्री आहे, आम्हाला पूर्णपणे खात्री आहे. काय वाटते कोण निवडून येईल? निवडून येणार मांगलेकर, असं का? सचिन मांगलेकर. चांगली माणसं आहेत, आपली माणसं आहेत, कार्यकर्ती माणसं आहेत, कार्य करतील, आमच्या भागात चांगलं राहतील, बर हेच आमची अपेक्षा आहे. बरं, तुम्ही काहीतरी घेऊन गेला तर तुमचा प्रश्न सोडतील असं वाटतंय का? हा, सोडवणार की सोडवणार. काय वाजी काय वाटतंय? तुम्ही काहीतरी घेऊन गेला तुमचं काम? आमच्या समस्या घेऊन गेलो तर ते परफेक्ट पुऱ्या करतील अशी आमची इच्छा आहे आणि खात्री आहे त्यांच्या. करणार 100%. 100% खात्री आहे साहेब. काय वाटतंय कोण या भागातून निवडून येईल चांगलं? या भागातून सचिन मांगले, जे कार्यकर्ता कोणी चांगलं म्हणजे काम करणार असेल तो निवडून येईल. सचिन मांगले हे भागातील प्रश्न सोडतील असं वाटतंय का? सोडवतील, सोडवणार असं वाटतंय. काय समस्या काय तुमच्या भागातल्या इथल्या? ड्रेनेज, गटर, परत लोटायला बाई नसते, घाण आणि प्रॉपर्टी कार्ड करायला पाहिजे. बायकांना हॉल नाहीये, म्हणजे काय तर मीटिंग घ्यायला गेले बायकांना हॉलच नाहीये, त्यामुळे काय ते सोडतील असं वाटतंय का? सोडवणार किती 100% असा विश्वास आहे तुम्हाला? विश्वास आहे. पण नेता असा यायला पाहिजे की त्यानं आमच्या समस्या एका शब्दावर पूर्ण केल्या पाहिजे. कसं आहे, आता येणार करतो म्हणणार, परत 5 वर्षांनी तोंड दाखवणार असा नेता नको. काम करणारा पाहिजे. कुठल्याही कधी पण फोन करा येणारा पाहिजे. आता बघून जाणार, बघूया असं नको. काय वाटतं एकंदरीत की ह्या भागामध्ये कोणाचा प्रभाव आहे आणि कोण निवडून येईल? या भागात प्रभाग क्रमांक 11 मध्ये बघितला तर महाविकास आघाडीचाच पॅनेल येईल यामध्ये. कारण या भागामध्ये बघितला तर सचिन मांगले सर्वसाधारणमधून
मशालमधून उभारलेले आहेत. त्यांचं कार्य जर बघितला तर पद नसतानाही त्यांनी कार्य केलेले आहेत. जसे की ज्यावेळी पाण्याची समस्या होते तर स्वतःच्या ह्याच्यातून त्यांनी पाण्याचे टँकर वगैरे पुरवलेले आहेत किंवा बागेचे काम म्हणा, असे ठराविक कामं त्यांनी पद नसताना केलेले आहेत. तर अशा उमेदवाराला तुम्ही पद दिला तर ते आणखी विकासाचं काम करू शकतात या भागामध्ये. कारण जर बघितला तर विचार चांगले सचिन मांगले हा लोकांनी त्यांना स्लोगन दिलेला आहे. स्लोगन का देतात लोक? स्वतःहून लोकांनी दिलेला आहे. तर कारण त्यांचं कार्य आणि त्यांची कार्य करण्याची जी पद्धत आहे ती डायरेक्ट जर बघितला तर ॲक्शन असतं. म्हणजे जर एखादं काम त्यांना सांगितलं तर त्याचा प्रॉपर त्यांचा प्लॅनिंग असतं. त्या प्लॅनिंगनुसार ते क्विक ॲक्शन घेतात. करतो दाखवतो अशी त्यांची कोणतीच पद्धत नाही, लगेच ॲक्शन घेतात. त्यामध्ये जर बघितलं तर कोरोना काळामध्ये त्यांनी कोविडच्या लसी देण्याचे काम केलेलं आहे. वेळोवेळी रक्तदान शिबिर घेतात. वृद्ध लोक वगैरे जे असतात त्यांना मोतीबिंदूचे ऑपरेशन म्हणा किंवा जे गोरगरीब जनता असेल ज्यांना मेडिकल म्हणा किंवा दवाखान्यासाठी जे लागतात ते मदत स्वतः करत आलेले आहेत. म्हणजे कोणताही पद नसताना जर त्यांना पद मिळाला, असा उमेदवार जर आपल्या भागाला मिळाला तर नक्कीच आपल्या भागाचा विकास होईल यामध्ये.